नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की4 या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 7 एप्रिल 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 संगीता जिंदाल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, केंद्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात किती लाख कोटी रुपयांचे कर संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 34.37। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, देशाच्या निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक मार्च महिन्यात 16 वर्षाच्या उच्चांकी किती गुणावर पोहोचला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 59.1। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारताचे पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 मुंबई येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या ठिकाणच्या शहनाईला GI टॅग प्राप्त झाले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 बनारस। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मीना चरंदा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतात कोणते राज्य सर्वाधिक उत्पन्न मिळणारे राज्य ठरले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 8 आहे, आर्थिक वर्ष 2023-24 देशाच्या एकूण GST संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, 7 एप्रिल 2024च्या नवीन आकडेवारीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे कोण आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 बर्नार्ड अर्नॉल्ड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, जगात सर्वात वेगवान 5G नेटवर्क देण्याच्या देशामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 UAE। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत। ते किती वेळा राज्यसभेचे सदस्य होते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 6। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, देशात सर्वाधिक ई-बाईकची विक्री कोणत्या राज्यात झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 महाराष्ट्र या राज्यात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, दोस्ती सोहळा या संयुक्त सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मालदीव। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, कोणत्या देशाने सॉलिड इंधनावर आधारित एका हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 उत्तर कोरिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशाला 25 वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 तैवान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, तैवान या देशात 25 वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला असून त्याची तीव्रता किती रिश्टर स्केल आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 7.4। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, जागतिक बँकेने 2024च्या भारताच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात किती टक्के वाढ केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 1.2। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18,
जागतिक बँकेने 2024च्या भारताच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात 6.3% किती टक्के वाढ केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 7.5. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. थायलंडमध्ये कोणत्या कालावधीत IWF वर्ल्ड कप 2024चे आयोजन करण्यात आले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 31 मार्च ते 11 एप्रिल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. दोस्ती सोहळा संयुक्त सरावामध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 भारत, श्रीलंका आणि मालदीव. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.